गावात धक्कादायक प्रकार. 9वीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग. संताप्त ग्रामस्थांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिला. 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला धमकावत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील एका गावात घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात पोलिसांच्या स्वाधीन केला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 25 वर्षीय तरुणाने 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला "तू मला हो म्हण, नाहीतर तुझे वेगळे शाळेतून फोटो काढून बदनामी करीन, तसेच तुझ्या आई वडिलांचीही बदनामी करीन" अशी धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घडलेली घटना आपल्या वडिलांना सांगितली. यानंतर मुलीचे वडील संबंधित तरुणाला जाब विचारण्यासाठी घटनास्थळी गेले असता त्या तरुणाने त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या पायावर लाथ मारून जखमी केल्याची माहिती मिळते. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेत थेट राहुरी पोलीस ठाण्यात आणलं. उशिरापर्यंत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे, सचिन करपे व ग्रामस्थांकडून करण्यात येते. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी. सुमारे 10-10:30च्या दरम्यान मला एक फोन आला राहुरी तालुक्यामधून एका गावाचा. तर तिथे असा एक एकदम लाजवाब प्रकार घडला का आज आपल्या देशामध्ये आपण आज पाहतो तर आज लवजियाचे प्रकार वाढ चालले आहे. आपण सरकारने कायदा बनवून सुद्धा आज आपल्या लहान मुली सुरक्षित नसेल तर आज आपल्या देशाला वेगळं चाललेलं आहे. तर राहुरी तालुक्यामधील एका गावामध्ये आज 9वीला शिकत असणारी मुलगी तिच्यावर आज लवजियात करण्याचा प्रकार आला. तर आम्ही त्या पोराला ताब्यात घेतला असता त्या पोराकडून जबाब घेतला तर त्या पोराने सांगितलं की शिवजयंती सारखा पवित्र सण असताना सुद्धा त्या मुलीला तिने चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी देऊन तिनं नाकार दिल्यानंतर वारंवार 3 ते 4 दिवस तू मला हो बोल, नाहीतर तुझे वाले वेगळे फोटो काढून वेगळे शाळेतून फोटो काढून तुझ्या बदनामी करीन, तुझ्या आई वडिलांची बदनामी करीन किंवा तुझ्या बापाला धमकी देईल. असं आमचा समाज खूप तगडा आहे, मोठा आहे असा आम्हीच दाखवून तिला हा म्हणण्याचा बळजबरी प्रकार केला. पण त्या मुलींनी आज तर खरंच हिंदू मुलींना मानलं पाहिजे. त्या मुलीला आज हिंदू शरीरांना डेअरिंग करून आज तिच्या वडिलांना सांगितलं का पप्पा मला असा शाळेमध्ये त्रास होतोय. तर असं करता तिचे वडील ज्या वेळेस तिथे गेले विचारणार घटनास्थळी त्यावेळेस त्या व्यक्तीला विचारत असताना त्या व्यक्तीने माझ्या मुलीला तू मेसेज करून फोन करायला भाग का पाडतो असा विचार नसता समोरच्या अरबाज नावाचा मुलगा आहे त्या मुसलमानच्या त्या लांडेनी डायरेक्ट त्या मुलीच्या वडिलांच्या पायावर लाथ हाणली. पायावर लाथ हाणून त्या मुलीच्या वडिलांचा पाय मोडला. म्हणजे आज जर मुलीचा बाप जर मुली डेअरी करून जर सांगत असेल का मला त्रास होतोय आणि जर वडील जर विचारायला जात असेल आणि विचारायला जाऊन जर मुलीच्या वडिलांचा पाय मोडला तर आज ही सगळ्यात शोभेची गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. तर मी प्रशासनाला आम्ही त्याला आज घेतलं नाही ताब्यात. त्याला घेऊन आम्ही पोलीस स्टेशन लावलंय. इथल्या PI साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे का सर्व गोष्टीचा तपास करून सगळे सबूत करून त्याला कठोर कारवाई करून त्याच्यावर लवजियाचा आणि मुलीच्या वडिलांचा पाय मोडलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल योग्य ते गुन्हे दाखल करणे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. जय श्रीराम. आज सकाळी 10:30 वाजता मला फोन आला की एक मोमेडियन समाजाचा मुलगा आहे तो एक 9वीत असणाऱ्या मुलीला त्रास देत होता. त्याच गाडीवर तो ड्रायव्हर होता आणि त्या मुलीला वारंवार त्रास देत होता. तिला मेसेज पाठवायचा, चिठ्ठी पाठवली आणि तिला म्हणतात तू मला फार आवडती. मग तिनं तिच्या वडिलांना सांगितलं का मला असा असा त्रास होऊ राहिलाय. म्हणून वडील विचारायला गेले. म्हणून त्या हरामखोर माणसाने त्या वडिलांनाच लाथ मारली आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर केला. ह्या अशा जर घटना घडत असतील तर म्हणजे आपलं महाराष्ट्र कोणत्या दिशेला चालला असा आम्हाला प्रश्न पडतोय. तेव्हा आमची मागणी आहे याच्यावर कठोर कारवाई होऊन याला ह्या अशा हरामखोर अवलादींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. ह्या अवलादी सुटल्याच नाही पाहिजे. कारण की 9वीचं वय म्हणजे 9वीत असणारी मुलगी म्हणजे किती लहान वय असतं. 9वीत असणाऱ्या मुलीला ह्यो 25 वर्षाचा टोनगा तिला वारंवार त्रास देतोय. मग अशात यांची तिकडच म्हणजे समजा पब्लिक त्यांना यांना शिक्षा दिली पाहिजे.
पण आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही, कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि इथून पुढच्या काळात अशा